हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आपण 4th स्टँडर्डच्या शिवछत्रपती एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 या सब्जेक्टचा स्टडी करत आहोत. सो प्रिव्हियस वन लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरचा स्टडी केला, महाराष्ट्र बिफोर शिवाजी. सो तुम्ही जर आपली प्रिव्हियस वन व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की पहा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रिव्हियस वन लेक्चर्सचे लिंक प्रोव्हाइड करेन. सो तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आपली व्हिडिओ बघू शकता. सो आज आपण सेकंड चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सेकंड चॅप्टरचं नाव आहे वर्क ऑफ द सन्स. पहा, जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये बघत असाल, सेकंड चॅप्टरचं नाव आहे वर्क ऑफ द सन्स. सो लेट स्टार्ट. द ट्रॅडिशन ऑफ सन्स that began in Maharashtra with Sri Chakradhar, Sant Namdev, Sant Jnaneshwar, Sant Chokamela was continued by sons coming from various strata of society. It means महाराष्ट्रामध्ये श्री चक्रधर, श्री नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत ही जी परंपरा आहे ती सोसायटीच्या म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटापासून म्हणजे स्तरांपासून आलेल्या संतांनी पुढे चालवली. इन दिस ग्रुप ऑफ सन्स आर इन्क्लुडेड संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा एक्सेट्रा. सिमिलरली संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर आर अल्सो इन्क्लुडेड. म्हणजे या संतांच्या ग्रुपमध्ये कोणकोणते संत होते, कोणकोणत्या संतांचा समावेश होता, आपल्याला ही नावं दिलेली आहेत. देन नेक्स्ट, दे टॉट पीपल व्हेरियस व्हर्च्यूज लाईक कंपॅशन, नॉन व्हायलन्स, चॅरिटी, सर्व्हिस, इक्वालिटी अँड ब्रदरहूड. या संतांनी लोकांना, पीपल्सला दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव या व्हर्च्यूजची काय दिली तर शिकवण दिली. ओके, कोणकोणते व्हर्च्यूज आहेत? कंपॅशन, नॉन व्हायलन्स, चॅरिटी, सर्व्हिस, इक्वालिटी अँड ब्रदरहूड. ओके, नो वन इज इन्फेरियर, नो वन इज सुपेरियर, ऑल आर इक्वल. म्हणजे कुणी लहान नाही आणि कुणी मोठा नाही, सगळे काय आहेत तर सारखे आहेत, इक्वल आहेत. जी संतांनी पीपल्सला काय दिली तर शिकवण दिली. सच वॉज द सेंटिमेंट दॅट वॉज क्रिएटेड बाय सन्स इन द माइंड्स ऑफ पीपल. सिमिलरली समर्थ रामदास अल्सो ब्रँडड हिज वर्क इन महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर जे समर्थ रामदास होते यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपले काय केले, कार्य केले. ते नेक्स्ट आहेत श्री चक्रधर स्वामी. आता आपण बघत आहोत की श्री चक्रधर स्वामी कोण होते. श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम गुजरात. श्री चक्रधर स्वामी हे ओरिजिनली म्हणजे मूळ गुजरात मधील कोण होते तर प्रिन्स होते. ही बिकेम अँड ॲसेटिक अँड केम ओव्हर टू महाराष्ट्र. तर ॲसेटिक या शब्दाचा अर्थ आहे वैराग्य वृत्ती. ओके, तर हे जे श्री चक्रधर स्वामी होते यांनी वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. ही मूव ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रीचिंग इक्वालिटी. त्यांनी काय केलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये इक्वालिटीचा उपदेश केला. ओके, ही डिड नॉट बिलीव्ह इन एनी डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर और कास्ट. सो सेव्हरल मेन अँड वुमेन बिकेम हिज फॉलोअर्स. तर त्यांनी स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य केले नाहीत आणि त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी म्हणाले. ओके, म्हणजे त्यांना फॉलो केलं अनेक स्त्री पुरुषांनी. ओके, दिस सेक्ट इस्टॅब्लिश्ड इज नोन ॲज महानुभव सेक्ट. सो त्यांनी स्थापन केलेल्या सेक्टला काय म्हणतात तर महानुभाव सेक्ट असं म्हणतात. मेमोरेबल इन्सिडेंट्स फ्रॉम हिज लाईफ हॅव बीन कंपाइल्ड in a book titled
लीला चरित्र. सो त्यांनी स्थापन केलेल्या संतला तर जे श्री चक्रधर स्वामी होते यांच्या आठवणींचा, त्यांच्या मेमोरीजचा इन्सिडेंट म्हणजे एक बुक आहे, एक संग्रह आहे किंवा एक पुस्तक आहे ज्याचं नाव काय आहे तर लीला चरित्र. देन नेक्स्ट संत आहेत संत नामदेव. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ विठ्ठल. ही लिव्ड इन विलेज नरसी. संत नामदेव हे विठ्ठलाचे कोण होते तर भक्त होते आणि ते नरसी गावचे राहणारे होते. He composed numerous songs in praise of God, performed kirtans, song and stories based on a religious theme. So everywhere and brought about general awakening among the people. So संत नामदेवांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली आणि जनतेमध्ये जागृती निर्माण केली. सो पहा इथे श्री चक्रधर स्वामी यांचा फोटो दिसत आहे, तसेच श्री संत नामदेव यांचा सुद्धा फोटो आपण बघत आहोत. जसं की त्यांना विठ्ठलाचा भक्त म्हटलं जातं, सो इथे आपल्याला फोटो पण दिसत आहे. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र टू स्प्रेड भगवत धर्म अँड टॉट द पीपल डीप डिवोशन टू गॉड. म्हणजे त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली आणि धर्मरक्षणाचा आणि भक्ती मार्गाचा गंभीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. He instilled in them the desire to protect their religion. He traveled to the Punjab and spread the message of equality among the people there. त्यांनी काय केलं तर पंजाबात गेले आणि तिथल्या लोकांना सुद्धा समतेचा, इक्वॅलिटीचा संदेश दिला, मेसेज दिला. He composed songs in Hindi. Even today, some of his verses are included in Guru Granth Sahib, the holy book of the Sikhs. His songs are still sung all over Maharashtra with great love and devotion. त्यांनी काही songs, काही गाणी ही हिंदीमध्ये लिहिली आणि त्यांची काही गाणी ज्याला पदे असं म्हणतात आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. His songs all still sung all over Maharashtra with great love and devotion. सो महाराष्ट्रामध्ये आजही त्यांचे अभंग घराघरांमधून मोठ्या भक्तीने गायले जातात. नेक्स्ट आपण बघणार आहोत संत ज्ञानेश्वर. सो पहा आपल्याला इथे संत ज्ञानेश्वरांचा फोटो दिसतोय. संत ज्ञानेश्वर's family belong to आपेगाव. तर ज्ञानेश्वरांची फॅमिली कुठली होती तर आपेगावची होती. निवृत्तीनाथ and सोपानदेव were his brothers. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे त्यांचे कोण होते तर ब्रदर्स होते. मुक्ताबाई was his sister. त्यांची सिस्टर कोण होती तर मुक्ताबाई. Bigoted men of the time used to look down upon these children because they were of offspring of a संन्यासी. जे त्यावेळेचे जे बायकोटेड मॅन होते म्हणजेच काय जे कर्मठ लोक होते ते लोक या मुलांना काय करायचे तर संन्याशांची मुले म्हणून नावं ठेवायचे. But the later on, obeying the order of his guru, he returned home and started living with his wife. सो ते जे कर्मठ लोक होते ते या मुलांना संन्याशांची मुले म्हणून नावं ठेवायचे. तर त्याचं कारण असं होतं की त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि घर सोडले होते, पण पुढे ते त्यांच्या गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि त्यांनी पुन्हा संसार सुरू केला. The narrow-minded religious leaders did not think it right that a sannyasi should have children. People persecuted these children and banished them from their community. सो हे त्यावेळचे जे कर्मठ लोक होते त्या लोकांना या गोष्टी मान्यच नव्हत्या. त्यांनी काय केलं होतं त्यांना तर वाळीत टाकलं होतं आणि लोक त्या मुलांचा छळ करत होते. Once ज्ञानेश्वर went round the town begging for alms. म्हणजे ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोळी घेऊन त्यांच्या गावामध्ये गेले. बट नो वन वुड गिव्ह हिम एनी आर्म्स. पण त्यांना कुणी भिक्षा घातली नाही. ही हॅड टू लिसन टू अब्युझिव्ह लँग्वेज इन्स्टेड. ते जेव्हा गावामध्ये भिक्षा मागत फिरत होते तेव्हा त्यांना कुणी भिक्षा घातली नाही आणि सगळीकडे त्यांना वेडे वाकडे बोल ऐकावे लागले.
Young Jnaneshwar was deeply pained by this incident. ज्ञानेश्वर तेव्हा लहान होते आणि लोकांच्या अशा वागणुकीमुळे त्यांना खूप दुःख झाले. He entered his hut and locked the door from inside to grieve over his lot. मग त्यांनी काय केलं, ते आपल्या झोपडीमध्ये परत आले आणि झोपडीचं दार त्यांनी बंद केलं आणि दुःख करत बसले. मुक्ताबाई केम अँड नॉक्ड ॲट द डोअर. त्यानंतर काय झालं तर मुक्ताबाई तिथे आली आणि मुक्ताबाईने दार वाजवलं. शी सेड, ओपन द डोअर ज्ञानेश्वर. हाऊ कॅन वी रिमेन ड्रॉन इन युअर ओन सॉरो. ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ज्ञानेश्वरा तुम्ही दार उघडा, आपण असं दुःखामध्ये राहून कसं चालेल. हु विल देन लुक टू द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड. आपण जर असं दुःखामध्ये राहिलो तर जगाचं कल्याण कोण करील. These words of his sister gave new hope to ज्ञानेश्वर. सो बहिणीच्या ह्या शब्दामुळे ज्ञानेश्वरांना नवीन होप मिळाली, म्हणजेच नवीन आशा आली. He forgot his personal sorrow and started his work. सो त्यांनी काय केलं की त्यांचं दुःख विसरलं आणि ते पुन्हा कामाला लागले. Everywhere the poor and backward people were being oppressed in the name of the religion. म्हणजे ठिकठिकाणी गोरगरिबांचा आणि मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. ज्ञानेश्वर वेंट अमंग द पीपल अँड टॉट देम टू हॅव फेथ इन गॉड. तेव्हा त्याच वेळेला ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल, हेल्प दोज इन ट्रबल अँड ॲले देअर मिझरी. त्यांनी काय उपदेश केला लोकांना तर ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी इक्वालिटीने वागा म्हणजे समतेने वागा आणि दुःखी माणसांना हेल्प करा, मदत करा आणि त्यांचे दुःख नाहीसे करा. This was the gist of his advice to the people. Jnaneshwar's words are heard in every nook and corner of Maharashtra for the last 700 years. म्हणजे ज्ञानेश्वरांचे हे जे उपदेश आहेत ते गेले 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये एकसारखे घुमत आहेत. In those days, all religious teaching was confined to Sanskrit books. The language of ordinary people in everyday use was Marathi. Jnaneshwar wrote his outstanding book ज्ञानेश्वरी in Marathi. सो त्या काळामध्ये धर्माचे नॉलेज, धर्माचे ज्ञान हे संस्कृत ग्रंथांमध्ये होते, पण सामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांची बोलण्याची आणि व्यवहाराची जी भाषा होती, जी लँग्वेज होती, ती मात्र कोणती होती तर मराठी होती. मग ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमधूनच, मराठी लँग्वेज मधूनच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. He thus opened wide for the even to the dumb animals. He exhorted the people to love all living beings and practice what he preached. जे धर्माच्या ज्ञानाचे, धर्माच्या नॉलेजचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले आणि लोकांना इक्वॅलिटीची, बंधुभावाची शिकवण त्यांनी दिली. आणि one day he was going to the river Godavari for a bath. It was noon and very hot. तर एके दिवशी ते गोदावरी नदीवर बाथसाठी गेले, स्नानासाठी गेले. ती वेळ कोणती होती तर दुपारची वेळ होती. इट वॉज नून अँड व्हेरी हॉट म्हणजे ती वेळ दुपारची होती आणि खूप ऊन रखरखत होते. द सँड बेड अलॉंग द रिव्हर साइड वॉज व्हेरी हॉट टू. नदीच्या कडेची जी वाळू होती ती सुद्धा कशी होती तर तापलेली होती. He heard the crying of a poor child sitting on the hot sand. तर त्या तापलेल्या वाळूवरती एक लहान मुलगा रडत बसला होता आणि त्याचा रडण्याचा आवाज हा ज्ञानेश्वरांना ऐकू गेला. He rushed to him and looked around for the child parents. He picked up the child in his arm, wiped his tears and reached him home. ज्ञानेश्वरांनी काय केले, त्यांनी त्या मुलाच्या पॅरेंट्सला जवळ आहेत का ते पाहिलं. त्यांनी इकडे तिकडे शोधलं की या मुलाचे पॅरेंट्स, त्याचे आई वडील तिथे आहेत का, आणि त्यांनी त्या मुलाला काय केलं तर उचलून कडेवर घेतलं, त्याचे डोळे पुसले आणि त्याला त्याच्या घरी पोहोचवले. इन दिस वे, बाय हिज पर्सनल एक्झाम्पल, एकनाथ impressed the message of love and equality on the minds
ऑफ द पीपल. सो अशा प्रकारे अशा रीतीने स्वतःच्या बिहेवियर मधून स्वतःच्या आचरणामधून एकनाथांनी इक्वॅलिटीची म्हणजे समतेची आणि ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. तो पहा, यानंतर आपण बघणार आहोत संत तुकाराम कोण होते. आता या पिक्चर मध्ये आपल्याला दिसतंय की संत तुकारामांचा फोटो दिसत आहे. संत तुकाराम हे कीर्तन करताना दिसत आहेत. संत तुकाराम. Two great sons, Tukaram and Ramdas, lived in Shivaji time. शिवाजीच टाइम म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम आणि रामदास हे दोन संत होऊन गेले. तुकाराम केम फ्रॉम देहू नियर पुणे. तर तुकाराम जे होते, संत तुकाराम हे देहू गावचे होते. ते देहू गाव कुठलं आहे तर पुण्याजवळील आहे. ही ओन अ फार्म अँड अल्सो अ ग्रॉसरी शॉप. तर त्यांच्या घरी शेती होती आणि किराणा मालाचे दुकानही होते. His forefathers used to lend money to the needy people. त्यांचे जे वाडवडील होते पुअर पीपल्सला, नीडी पीपल्सला म्हणजे जे अडीअडचणीत असलेले लोक होते ना कर्ज द्यायचे. बट Karam drawn in the river Indrayani all the record of loan papers he had, thus giving relief to many. He would go to the neighboring hill and sing songs in praise of God Vitthal. पण तुकाराम जे होते तर ते तुकारामांनी आपल्या वाटणीची जी कर्ज खाते होते ते इंद्रायणी नदीमध्ये बुडवले आणि अनेकांना कर्जापासून मुक्त केले. On the 11th day, Ekadashi of the month of Ashad and Kartik, he would go to Pandharpur. He wrote devotional songs, abhangs and performed kirtanas. तर जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे काय करायचे तर भजन करायचे आणि आषाढी कार्तिकीला पंढरीला जायचे, कीर्तन करायचे, अभंग रचायचे आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवायचे. संत तुकाराम preached to the people about the virtues of pity, forgiveness and peace of mind. हजारो लोक हे त्यावेळेला कीर्तनाला यायचे आणि शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला यायचे आणि संत तुकाराम जे होते त्यांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवणूक दिली आणि इक्वॅलिटीचा, समतेचा उद्देश दिला. He also gave them the message of equality. He alone is a sant and God dwells with him who calls the weak and the downtrodden as his own. He impressed this truth on the minds of the people. He made them think. People accepted him as a great religious leader and showered the praise on him. Even today, all over Maharashtra, we hear people proclaiming Gyanaba Tukaram, the names of the two great sons. Sant Jnaneshwari is called Gyanaba also. Even today, Tukaram Gatha is read in every household. सो त्यांनी जो संदेश दिला त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला आणि लोकांच्या मनामध्ये विचार जागे झाले. त्यानंतर लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आणि आजही महाराष्ट्रामध्ये आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो आणि ज्ञानेश्वरांना ज्ञानबा असं सुद्धा म्हणतात आणि तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. पहा, यानंतर आपण बघणार आहोत की समर्थ रामदास कोण होते. आता आपल्याला इथे टेक्स्टबुक मध्ये समर्थ रामदासांचे चित्र दिसतंय, फोटो दिसत आहे. समर्थ रामदास. At the same time, the hills and valley of Maharashtra were filled with the echoes of Jai Jai Raghuveer Samarth. Glory be to the great Rama, an invocation constantly on the lips of the great sons Ramdas. Ramdas was born at Amb on banks of the Godavari in Marathwada. म्हणजे त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या कडेकपारीमध्ये जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ अशी समर्थ रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म हा मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. His birthday falls on Ram Navami, the day on which the great
hero Rama was born. Narayan was his real name, but he preferred to call himself Ramdas, the servant of Rama. Through his great book दासबोध he taught men the ways of good life. तर रामदासांचे मूळ नाव हे नारायण होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. थ्रू हिज मनाचे श्लोक he gave people lessons in good thoughts and good conducts. त्यांनी मनाच्या श्लोकांमधून सुद्धा त्यांनी लोकांना सद्विचार आणि जे चांगले विचार आणि चांगले वर्तन यांची शिकवणूक दिली. टू पॉप्युलराइज द वर्शिप ऑफ स्ट्रेंथ ही रेज द टेम्पल ऑफ हनुमान, द गॉड ऑफ स्ट्रेंथ. त्यांनी काय केलं, ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली आणि लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. ही exhorted people to be strong and told them of the power that resides in united people. He taught them to organize themselves and fight against injustice. This gave courage to the people. रामदासांनी काय केलं तर त्यांनी लोकांना संघटन करण्याची आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली आणि त्यामुळे त्या काळच्या लोकांना काय आला तर धीर आला, करेज आलं. ओके. The work of the sons brought about a great awakening among the people. Religion once again became a thing to be respected and spirit of self-reliance was born. People regained their lost confidence. This great awakening among the people brought about by the sons helped Shivaji in his fight for स्वराज. म्हणजे हे जे साधू संत होते यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली आणि धर्माबद्दल त्यांना आदर, रिस्पेक्ट निर्माण झाला, रिस्पेक्ट वाढला, लोकांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, आत्मविश्वास निर्माण झाला आणि संतांच्या कामगिरींचा रायांनी राज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. सो पहा, अशा प्रकारे आपण सेकंड चॅप्टर कंप्लीट केला आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजची लेक्चर व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फॅमिलीमधील, तुमच्या रिलेटिव्हजमधील, तुमच्या फ्रेंड्सला आपली व्हिडिओ नक्की शेअर करा. आपले चॅनल देखील सजेस्ट करा, कारण आपण आपल्या चॅनलवर सर्व विषयांचे, सर्व सब्जेक्टचे व्हिडिओ लेक्चर्स घेत असतो. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.